गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेत सर्व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत. सकाळची वेळ आहे, कामाला लागलेली आहे. 9:30 वाजत आले जवळपास. आणि चहा पाणी तर झालेला आहे. यांचा स्वयंपाकसुद्धा बराचसा माझा झाला होता. म्हणजे अर्धा स्वयंपाक माझा झाला होता आणि अर्धा स्वयंपाक आता करायचा होता. कारण यांना जायचं असते ऑफिसला, त्याच्यामुळे यांचं अगोदर स्वयंपाकाचं आवरून घेतलं. कारण येताना यांनी काय केले, फिरायला गेल्यानंतर की पात घेऊन आले. मस्त पात आणली होती कवळी कवळी. तर म्हणले की पातीची भाजी करा आणि मला ज्वारीच्या भाकरी टाका आज. मग म्हणलं चला आता टिफिनपुरते छोटे छोटे 2 ज्वारीच्या भाकरी टाकल्या, एक खाण्यासाठी भाकरी टाकली आणि पातीची भाजी करून दिली. त्याचबरोबर आज दिदी घरी असल्यामुळं सोनूचं चाललं होतं की आज काहीतरी वेगळं करू. म्हणलं ठीक आहे चला, असाही वेळ भेटत नाही. तर आज ठरलं मग पराठे करायचे. तर बटाटा पराठा ठरला, कारण बटाटे घरामध्ये शिल्लक होते. मग वेगळं काही करूच तर म्हणलं चला आज पराठाच करता येते. त्याचबरोबर जे शिल्लक भात होता ते भात पण फोडणी देऊन घेतला. यांचं जेवण तर झालं. आणि आदल्या दिवशी डब्बा यांचा थोडासा सांडला होता. तर सगळी बॅग टिफिनची खराब झालेली होती. मग ती थोडीशी साफ केली. मधला जी पेपर असते ते काढून टाकला आणि त्याच्यामध्ये टाकायचं होतं आता मला नवीन पेपर. आणि थोडीशी स्वच्छता पण त्या बॅगची करायची होती, कारण भाजी सांडल्यामुळं थोडंसं तेलकटपणा बॅगला लागलेला होता. आणि डबल पेपर टाकायचं कारण हेच की परत जर कधी असं झालं भाजी बिजी सांडली तर आपली ती बॅगला जास्त लागू नये, बॅग जास्त खराब होऊ नये, म्हणून मग पेपर टाकून घेत असते मी. त्याचबरोबर टिफिन मग कॅरी बॅगमध्ये भरून ह्यांना दिला, कारण जवळपास 9:45 वाजत आले होते. यांचं जेवण पण झालं आणि ह्यांची आता निघण्याची वेळ झालेली होती ऑफिसला. आणि इथून पुढं आता आमचा स्वयंपाक होणार होता. यांचा टिफिन ते भरून दिला. यांना टाटा बाय बाय करून झालं. आता मला करायचे होते माझे कामं. म्हणलं स्वयंपाकाला सुरुवात करायच्या अगोदर देवपूजा करून घेता येते. आणि जे बटाटे उकडायला टाकलेले त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं होतं, कारण की ज्यावेळेस मी पराठे करते किंवा बटाट्याची भाजी करते किंवा पिवळं बटाटं करते, म्हणजे बटाट्याची कुठली रेसिपी असेल तर उकडताना जे बटाटे असतील त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते, ज्याच्या बटाट्याची चव वाढती. त्याच्यामुळं आपली रेसिपी पण छान होती, टेस्टी होती. त्याच्यामुळं मीठ अगोदर टाकून घेतलं. आणि जी वट्टा खराब झाला होता भाकरी भाजी करून किंवा आपण फोडणीचा भात केलेला असल्यामुळं ते मग सांडलेलं सगळा वट्टा आवरून घेतला. कारण ज्यावेळेस मला स्वयंपाक करायचा असतंय त्यावेळेला असं वट्टा फ्रेश असला तर आपल्याला करायलाही उल्हास येते आणि छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. त्याच्यामुळं पहिल्या स्वयंपाकाचं सगळं वट्टा आवरून घेतला. थोडेफार भांडे होते ते पण मला घासून घ्यायचे होते. मग एक साईडला सगळा वट्टा आवरल्यानंतर भांडे बेसिनमध्ये टाकून दिले. जे थोडंफार खरकटं होतं, जे की पिठाचं ते असते, आणि भाताची कणं मग ते डस्टबिनमध्ये टाकून घेतले. कारण खरकटं इथं तिथं टाकण्यापेक्षा त्याच्यासाठी एक कॅरी बॅग केलेली आहे आणि त्याच्यामध्ये डस्टबिनमध्ये कॅरी बॅग ठेवून द्यायची, म्हणजे बाहेर कुठं फेकायला नको. ज्यावेळेस गाडी येईन त्यावेळेसच कचरा टाकायचा. म्हटलं चला आता स्वयंपाक करायच्या अगोदर करून घ्यायची होती देवपूजा. कारण आमचा स्वयंपाकाचा राडा करेपर्यंत देवपूजेला खूप उशीर झाला असता. जवळपास 11:30-12 वाजत आले असते. मग म्हणलं नको एवढा उशीर करायला. मग दुसरा स्वयंपाक करायच्या अगोदर देवपूजा करून घेतली. आणि आज गुरुवार असल्यामुळं कंटाळा जरी केला तरी देवपूजेला मी अजिबात कंटाळा करत नाही. दुसऱ्या गोष्टीला कंटाळा करेल, पण देवाची पूजा ही अगोदर करून घेत असते. आणि इतर दिवशी मग वाटतंय की चला एखाद्या दिवशी राहिलं गडबडीच्या वेळेला तरी काय हरकत नाही. मस्त देवाची आरती हे करून झालेली आहे आणि देवाला दिवा लावून झाला आहे. तुळशीची पूजा करून झाली आणि आता मला सुरू करायचं आहे स्वयंपाकाला. त्याच्यासाठी अगोदर कणिक ते मळून घेणार आहे, कारण सकाळी फक्त भाकरी केलेल्या होत्या आणि पोळ्याची कणिक ही अजिबात मळायची गरज नव्हती. पण जे भाकरीचं ताट होतं तेच मी कणकीसाठी ठेवलेलं होतं, कारण डबल भांडे घासायला नको आणि भांडे जास्त पडू नये ही जास्त करून माझा अट्टाहास असते. स्वयंपाक करताना तेवढं करण्याचा नाद असते. मग एक साईडला जे बटाटे उकडलेले होते त्याची साल काढून घेतलेली इथं. आणि सोनू म्हणायला की मी भाजी करतो, कारण कच्चे बटाटे आम्ही कधीच याच्यामध्ये वापरत नाहीत पराठ्यांमध्ये. कारण प्रॉपर भाजी करायची आणि नंतरच आपण ते पराठ्यामध्ये भरायची. तसं एक वेळेस तुम्ही जर कोण करत नसाल तर नक्की करून बघा, जेणेकरून थोडंफार त्याच्यामध्ये मॉइश्चर राहिलेलं असते, पाणी राहिलेलं असते, तर ते पूर्ण निघून जातं आहे वाफेमधून आणि आपलं बटाटं पूर्ण कोरडं होतं आहे. आणि जसं आपलं पुरण म्हणतो ना की पोळीमध्ये असं छान चिटकून बसते, तशा टाईप बटाटं जर अगोदर बटाट्याची भाजी करून घेतली तर मग ती भाजीसुद्धा आपल्या पोळीला छानशी चिटकून बसती आणि अशी सांडली जात नाही, काही नाही. आणि आपल्या पराठ्यांची टेस्ट आणखीन वाढती. जर कोण करत नसेल तर प्लीज एक वेळेस करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्याच्याने आणखीन टेस्ट वाढू शकते आपल्या पराठ्यांची. मग चला आता कणिक छान मळून झालेली होती एकदम मस्तपैकी आणि भिजत ठेवलेली होती. जवळपास मी अर्धा तास कणिक भिजत ठेवलेली होती.
आता पोळपाटला तेल ते लावून घेते आणि जी आपण कणिक भिजत ठेवलेली आहे ती प्रॉपर आता छान मळून घेते. एकदम मऊ मऊ लुसलुशीत आपली कणिक झालेली पाहिजे, जेणेकरून आपले पराठे हे मऊसूत झाले पाहिजे. त्याच्यामुळं मस्त कणिक मळून घेतल्या पोळपाटावरती आणि आता पराठ्याला सुरुवात करून घेतलेली आहे. दीदीला बोलवून घेतलं आणि अगोदर पराठा तिला एक खायला देणार होते, कारण गरमागरम खाणार होती तिनं, कारण तिचं असंही थोडंसं पोट दुखायलं होतं. म्हटलं अगोदर तू खाऊन घे, नंतर मग सोनूलाही देणार होते लगेच, आणि त्या दोघांचं झाल्यानंतर मी खाऊन घेणार होते. कारण पराठे ही अशी गोष्ट आहे की जर गरम असेल तरच त्याची टेस्टी छान लागते, आणि थंड झाल्यावर अजिबात टेस्टी पराठे कधीच लागत नाहीत. आणि दही तर नको म्हणलं खायचं, कारण अशात आता 2-3 दिवसांनी गावाला जायचं आहे, तर मग सर्दी हे झाली तर नकोच रिस्क घ्यायला. त्याच्यामुळं मग सॉस आणि पराठे खाणार होते. दही आणलंच नाही मी, म्हणजे आणूही दिलं नाही. सोनूला म्हणत होता त्यानं दही आणतो म्हणून, पण म्हणलं नको, राहू दे आता. आणि आता पराठ्याला सुरुवात करून घेतलेली आहे. मस्त पहिला पराठा टाकलेला आहे आणि खरंच पराठे करत असताना एवढा छान घरामध्ये वास यायला लागला होता आणि टेस्टी असा पराठा आपला तयार होणार होता. मस्त दोन्ही साईडनं भाजून घेतलं, दोन्ही साईडनं मस्त तेल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला तेल लावायचं म्हणजे अजिबात पराठा हे खाकच दिसत नाही, आणि नंतर तर आपण तूप टाकणारच आहे, पण थोडंसं तेल अगोदर वापरून घ्यायचं. आणि पराठा हे तुपाशिवाय अजिबात छान लागत नाही. मस्त भरभरून तुपाचा चमचा मी टाकून घेतलेला आहे आणि पहिला पराठाही दीदीसाठी ठेवला आणि तिलाही बोलवलं की खाऊन घे म्हणून. आणि त्या दोघांचंही खाणं झालं की मस्त एक ताट केलं, गरमागरम पराठे 2 केले आणि मस्त ताटामध्ये ठेवलेले इथं. आता खाऊन घ्यायचे मला. आणि माझा हा व्हिडिओ मी इथं संपवते. मी पराठा एन्जॉय करते, तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, काही कमेंट असतील तर ते पण सांगा. चला, बाय.